नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण विविध मुलाखती घेतल्या, परंतु मालेगाव बाह्य विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी या निवडणुकीमध्ये रंगत आणली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचे भाषण हे संपूर्ण जिल्ह्यावर गाजत आहेत. असे माननीय श्री बंडूकाका बच्छाव आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने त्यांनी म्हणजे आता निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे, कशा पद्धतीने त्यांचा जाहीरनामा आहे, त्याच पद्धतीने समोरील जे काही उमेदवार आहेत त्या संदर्भात त्यांचं काय मत आहे हे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. काकाश्री प्रबंधभूमीमध्ये प्रथमतः आपले स्वागत. नमस्कार, धन्यवाद. काकाश्री, निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आता सुरू आहे. नेमकी काय सांगाल, कसा प्रतिसाद आपल्याला जनतेतून मिळत आहे आणि या संदर्भात काय सांगाल? जनतेतील आणि मतदार राजातील जागरूकता आणि त्यांचा उत्साह बघता मला अभिमान आणि गर्व वाटतो. मला खात्री आहे दंगल काळातील केलेली जनसेवा, करोना काळातली रुग्णसेवा आणि दुष्काळातील जलसेवा याची जनतेने प्रचंड नोंद घेतलेली आणि कायम सतत जनतेच्या संपर्कात वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये, त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. भरभरून आशीर्वाद देत आहेत. मोठ्या उल्हासात आणि मोठ्या उत्साहामध्ये गावोगाव स्वागत करतात आणि सभेला येतात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या बाराबलुतेदारचा, जनतेच्या उमेदवाराचा, रिक्षाचा विजय हा निश्चित आहे. नक्कीच. काकाश्री, खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं की मालेगाव बाह्यची निवडणूक आहे, खऱ्या अर्थाने संपूर्ण जिल्ह्याचं काय महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. खऱ्या अर्थाने ही निवडणूक तिरंगी लढतमध्ये होते आहे. खऱ्या अर्थाने दुरंगी लढतमध्ये झाली असती तर त्याची चर्चा एवढी झाली नसती, परंतु आता तिरंगीमध्ये नेमकी बंडू काकांचा संघर्ष कोणासाठी, कोणाशी किंवा लढत कोणाशी आपली नेमकी? माझी दोघांची लढत आहे, उभाटाशी आणि शिंदे गटाशी. दोघं मागे आहेत आणि दोघं उमेदवार जर बघितलं तर एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मुख्यमंत्री करायला निघालेले आहेत, एक शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायला निघालेले आहेत. आणि मी मात्र आपल्या मालेगाव तालुक्याच्या, माझ्या 12 बलुतेदारांच्या आणि संपूर्ण मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक लढवत आहे. म्हणून ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी लढवतात, हे शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी लढवत आहेत. आणि मी माझ्या आपल्या मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी लढवत आहो, एवढं माझं म्हणणं आहे. नक्कीच. काकाश्री, खऱ्या अर्थाने आपण जी लढाई उभी केली आहे किंवा आपलं जे निवडणुकीमध्ये आपण सामोरे जातात, ही निवडणूक खऱ्या अर्थाने एवढी सोपी नाही. कारण की पुढे बघितलं तर दोघे एक प्रस्थापित मातब्बर किंवा बलाढ्य असे उमेदवार आपल्या समोर आहेत. खऱ्या अर्थाने आपण बघण्यात आलं असेल की अद्वै हिरे यांच्या कुटुंबाचे हक्काचे 50,000 मतदान त्यांच्याजवळ म्हणतात आणि असं असताना आपण कसे लढा देणार या सर्व गोष्टी? जनतेपेक्षा बलाढ्य कोणी नाही आणि जनतेने ते 2004 मध्ये दाखवून दिलेले आहेत. त्यांची जरी संस्थेची हक्काची मतं आहेत तुम्ही म्हणतात, जर ती हक्काची मतं राहिली असती तर 2004 मध्ये परिवर्तन झालं नसतं. आणि जनतेचा कोणी मालक नाही, जनतेपेक्षा कोणी बलाढ्य नाही. जनता ही जनार्दन आहे. जनतेने ठरवलं की त्याला डोक्यावर घेते. याचा फॉर्म भरण्यापासून, गावोगावच्या सगळ्या उपस्थितीपासून, सभेच्या गर्दीपासून जनता स्वतःहून निधी देते आहे, हे त्याचं संपूर्ण प्रूफ आहे किंवा गमक आहे. राहिली संस्थेची हक्काची मतं, जर संस्थेची हक्काची मतं राहिली असती तर त्यांना 15-20 वर्ष इथून मतदारसंघातनं सोडून जावं लागलं नसतं. जनतेची हक्काची मतं आहेत तर सुनील गायकवाड त्यांच्या संस्थेच्या मतांच्या त्या ठिकाणी उभे राहतात, ते निवडून येतात. पहिल्यांदा मार्केटमध्ये मी उभं राहिलो, माझं स्वतःचं मतदान नसताना सगळ्या सोसायट्या NDC बँकच्या त्यांच्या ताब्यात, सगळी मतं त्यांची होती, पण सगळ्यात जास्त नंबर 1ची मतं मला मिळाली. आणि म्हणून हा सगळा गोड गैरसमज आहे. फक्त एक विषय आहे त्यांच्या बाबतीमध्ये, मी त्यांच्या सगळ्या समर्थकांना नम्रपणाने एकच लक्षात आणून देईल, सगळे हिरे गटाचे समर्थक असतील, सगळे आदरणीय गुरुवर्य असतील, सेवानिवृत्त सगळे कर्मचारी मायबाप असतील, मी कायम त्यांना मदतच केलेली आहे आणि मदत करून कायम ते उत्तराई झालेले आहेत. कधी त्यांनी नोंद ठेवली नाही,
आभाराचे 2 शब्द ठेवले नाहीत. पहिल्या वेळेला स्वर्गीय बळीरामजी देवरे होते दाभाडीचे, माझे मित्र होते, त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आग्रह केला, युवा काँग्रेस वगैरे सगळं, आणि मी थोडासा इकडे नाराज होतो आणि मी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेला आदरणीय पुष्पाताई हिरे साहेबांना तिकीट मिळालं. यांनी पुष्पाताई साहेबांना घरातनं बाहेर काढलं. त्यांच्याबरोबर कोणीही राहिलं नाही, कोणाला येऊ दिलं नाही. पण जे विचारांची लढाई आहे, आम्ही स्वाभिमानी माणसं, मी म्हटलं जे झालं ते तिकीट मिळालं, आई काय आणि तुम्ही काय. तर त्या सगळ्या मेळाव्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी, ज्येष्ठ श्रेष्ठ जेवढे, प्रशांतदादा हिरे सगळ्यांनी ताईंना विरोध केला. ताई अक्षरशः रडल्या. रडल्यानंतर मी त्या ठिकाणी होतो. एक वयस्कर रिटायर शिक्षक होते, त्यांनी त्या ठिकाणी खडसवून सांगितलं. दुसरं दाभाडीचे रामदास निकम होते, त्यांनी त्या ठिकाणी खडसवून सांगितलं. आणि तिसरं भाषण मी केलं होतं की ताई या खऱ्या अर्थाने शालीनता, लीनता, नम्रता ह्या गुणांनी लोकमाता आहेत. महिला भगिनी म्हणून काही कामं, विकास कामं कमी झाले असतील, पण ताईंनी तालुक्यामध्ये आपापसात भानगडी लावणं, केसेस करणं, असं देशाचं राजकारण केलं नाही. ताईंना तिकीट मिळालं असेल तर ताईंच्या माध्यमातून तुम्ही भविष्यात विकास करा, असं मी जवळपास 700-800 लोक त्या लॉरेन्स बंगल्यावर होते त्यांच्यासमोर. पण ताईंना त्यावेळेस बाहेर काढलं. ताई राष्ट्रीय एकात्मता, बाळूवानी आज जिथे आहेत दुकान त्या ठिकाणी राहायच्या. आणि ताईंबरोबर मी त्यावेळेला सलग 2 महिने प्रचार केला. कुंवरबाई होत्या, शोभाताई खैरनार होत्या, निंबा महाजन होते, गारेगावचे निंबाअण्णा पाटील होते, आणि दाभाडीचे रामदास निकम. मी ताईंबरोबर कंटिन्यू होतो. ताईंच्या एक कन्या होत्या, मला नाव आठवत नाही, पण मी ताईंबरोबर कंटिन्यू होतो. ताई कुठेही गेल्यात, देवगडचे बाबूराव दौलत त्या कार्यक्रमाचे 1-2 सभेचे अध्यक्ष राहिलेत, कुठेही गेल्यात तर मला सांगायचं की बंडूला बोलू द्या, नंतर मी बोलेल. मी ती भाषणं केली. नम्रता, ताई सगळ्या गुणांनी, आदर्श गुणांनी नटलेल्या लोकमाता आहेत. नम्रता, शालीनता, लीनता, सुस्वभावी, मितभाष्य आणि असं आदर्श व्यक्तिमत्व उमेदवार आहेत. आणि मग मी त्यांची काही कामं सांगायचो. विलास हिरे पण राहायचे ते कामं द्यायला माझ्याकडे, आणि मी ताईंना मदत केली. परिणाम असा झाला, महाराष्ट्रामध्ये सत्ता बदलली, युतीची सत्ता आली, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पण माझ्या छोट्या मोठ्या संघटनाने मी केलेल्या मदतीमुळे आदरणीय ताईंच्या निवडणुकीमध्ये माझा खारीचा वाटा आहे. निवडून आल्यात ताई नाशिकला निघून गेल्यात. दादांनी त्याची नोंद ठेवली नाही. त्या सत्तेचा गैरफायदा घेत ॲरोमाच्या बाजूलाच माझं बोरिंग होतं, त्या बोरिंगवर रेड मारली. आणि म्हणून मग मला नाविलाजाने, म्हणजे काम करून पण तुम्ही पनिशमेंट द्यायला, आभाराचे शब्द नाही, कौतुकाचे 2 शब्द नाही, उलट उत्तराई होऊन त्रास, हे काही मला पटलं नाही. नंतर मग आम्ही आमचं जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून 2004 मध्ये हे सुरू केलं. आणि मग केलेल्या उपकाराची फेड त्यांनी जशी केली तशी मी केली. पण त्याच्याही नंतर मी द्वेषाचं राजकारण कधी केलं नाही. मी जाय भावेंच्या विरोधामध्ये अपूर्व हिरे तिकडे उभे राहिलेत. अपूर्व हिरेंच्या बाबतीमध्ये इथून भुसे साहेब गेलेत, भोसले साहेब गेलेत, विरोधात भाषणं केलेत. मला तिथून 118 सारखी गाडी घ्यायला आली की बंडू काका चांगले बोलतात, चांगले विरोधात भाषणं करतील, तुम्ही मी म्हटलं माझी लढाई तालुक्यापुरती आहे. उद्या महानगरपालिकेमध्ये अपूर्व हिरे साहेब निवडून आले तर मालेगावचे 2-5 सुपुत्र लागतील, माझ्याच तालुक्यातल्या रोजी मिळेल तरुणांना. मी माझा विरोध स्थानिक तालुक्यापुरता मर्यादित ठेवला. मी गेलो नाही. बाकीचे नेते आज निवडणुकीमध्ये आहेत, भुसे साहेब वगैरे, हे सगळे गेले विरोधात भाषण केले. मी माझं पथ्य पाळलं. नंतर अपूर्व हिरे साहेब पदवीधर मधून उभे राहिले, त्यावेळेलाही त्यांना मदत केली. नंतर शिक्षक आमदारकीमधून उभे राहिले, त्यावेळेला दीपक सूर्यवंशी, कमलाकर पवार हे त्यांचे सहकारी होते. त्यांनी सांगितलं काका तालुक्याचे उमेदवार आहेत. मी म्हटलं काही हरकत नाही, ते काही माझ्या दारापर्यंत आले नाही, पण तुम्ही आले म्हणे, आम्ही ज्याची भाकरी खातो त्याची टाळी वाजतो. मी त्यांच्या सांगण्याने, आपल्याला काय ते अपरिचित उमेदवार बाहेरचे, मी डांग सौंदाण्याचे संजय सोनवणे असतील, शेंबळीची बच्छावांची शाळा असेल, दाभाडीची, गोराण्याची, आणि माझ्या मित्रांच्या माध्यमातून त्यांना चांगल्यापैकी त्यावेळेला शिक्षक आमदारकीमध्ये मदत केली. मी माझं काम केलं, त्यांनी त्यांचं काम केलं. नोंद ठेवली नाही ठेवली मला काही विषय नाही, पण माझी अपेक्षा होती तिथे इथे निवडून आले तर तालुक्यातल्या 2-4 जणांना काम मिळेल, तिथेही मदत केली. पुन्हा आता मार्केट कमिटीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो, निवडून आले. आणि एका मतावरून प्रसाद हिरेंना मी इकडे घेतलं आणि त्यांना प्रसाद हिरे त्यांनाच नको होते. माझाही विरोध होता, भुसे साहेबांचाही विरोध होता, सुनीलचा खूप आग्रह होता. पण मग 1 वर्ष चाललं. मग त्यावेळेला अविश्वास आणायचं ठरलं. मी म्हटलं तुमच्यावर भरोसा नाही,
तुम्हाला एक वेळेला मदत करून 2 वेळा करून वाईट अनुभव आहेत, पण नाही म्हणे. मग मी म्हटलं याच्यावर पर्याय म्हणून कपिलेश्वराच्या मंदिराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये शपथ घ्या. अच्छा. काशीनाथ शामभाऊ, सगळे डायरेक्टर, पुंजाराम धुमाळ, अमोल शिंदे, सगळे त्यांचे डायरेक्टर आणि आम्ही सगळे, आणि त्या ठिकाणी शपथा घेतल्या महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून. पहिला चेअरमन बंडू काका आणि दुसरा चेअरमन तुम्ही राहा. पुढे खासदार की आमदार केलं तुम्हाला राहायचंय तर तेव्हा तुम्ही राहा, मदती राहील. आणि त्या पद्धतीने ठरलं. बरोबर. ठरल्यानंतर अविश्वास पात्र सक्सेस केला आणि लगेच ज्याच्या त्याच्या बाजूला झालेत. आणि जसा तो चेअरमन पदाचा काळ पुढे आला तर स्वतः हिरे साहेब पण, प्रशांत हिरे दादा पण आणि हे पण सांगतात की राजकारण्यांनी शब्द द्यायचे असतात, पाळायचे नसतात. शब्द हे साधू संतांनी पाळायचे असतात. याला राजाभाऊ खेमणार आहेत, पुंजाराम धुमाळ साक्षीला आहेत, आणि ते माझ्याकडे आले, ते तर असे असे म्हणून राहिलेत. आणि मग माझा नाविलाजाने मदत करून तुम्ही महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून बी बदलून गेलेत. आणि मग मी त्या सभागृहामध्ये भटू जाधव त्यांचा सभापती होता, त्यांनी भरपूर टिप्पर गँग बिंग आणलेली होती. मी भटू जाधवांना केलं आणि तो सगळा खेळ झाला. शब्दाला टिकले नाहीत. मग नंतर तिथे मागे घ्यायला लागले. भटू जाऊ फोडला तर मग मला म्हणे की आता आमचा माघार मागे घ्या. पुंजाराम धुमाळन त्यांनी सांगितलं त्यांना की आपली शपथ राहून जाईल, आपली आबरू बी जाणार नाही, गालबोट बी लागणार नाही प्रतिष्ठेला, तर तुम्ही फॉर्म मागे घ्या. पण 5 पाऊल माझ्या बरोबर भटू जाधव पुढे चालून आलेले आहेत. या गोष्टीला साक्षीदार पूर्ण सभागृह आहेत, सगळे त्यांचे डायरेक्टर आहेत. मी म्हटलं 5 पावलं तो माझ्यासाठी चालून आला. तुम्ही जर अगोदर केलं असतं, मी कोणाचा केसाने गळा कापत नाही, अशा 10 चेअरमन किंवा वाळून फेकून देईल, पण मी भटू जाधवांचा विश्वासघात करणार आहे. मग मी भटू जाधवांना केलं आणि तो संपला. मग त्याच्यानंतर हे 11 महिने आले नाही मार्केटमध्ये. सगळे डायरेक्टर साक्षीला आहेत. त्यांच्या काशीनाथ शामभाऊ या सगळ्यांनी सिद्धेश्वराची शपथ घ्यावी. मग तिथे विषय आला. हे 11 महिने आले नाही, 8-10 महिने झालेत आले नाही. मग मंत्री साहेब, देवरे उपसभापती, की यांना आता बडतर्फ करू, लागोपाठ 3 मिटिंगांना नाही येत. सगळे साक्षीला आहेत. छत्रपतींची इथे शपथ घेऊन सांगतो. मी सांगितलं का त्यांना काढतो, विरोधक मिटिंग मध्ये असले पाहिजे, अंकुश राहतो, कामामध्ये पारदर्शकता राहते आणि चर्चा विनिमय होऊन चांगले विषय मार्गाला लावतात, अजिबात काढायचं नाही. म्हटलं फक्त एकट्याने त्यांना त्या ठिकाणी 10-11 महिने गैरहजर राहून पण मी वाचवलं. याला सगळे साक्षीला आहेत. घ्यावी सगळ्या डायरेक्टरांनी आमच्याही त्यांच्याही शपथ. त्यांना वाचवलं. राहिले ते. पुन्हा मार्केटिंग फेडरेशनची निवडणूक लागली. मत मागायला यायला नाक नाही. आपण तर महादेवाच्या पिंडीवर शपथ ठेवून बदलून गेलो. आलेत सगळे. आखाडे साहेब आलेत, अशोकांना आमचे आजोबा देवाघरी गेलेत, हे सगळे आलेत, पण शब्द फुटत नाही. मी सांगितलं तुमची चूक तुम्हाला मान्य, काही हरकत नाही, तालुक्याचे माणूस आहेत, तुम्ही आलेत ना. तर सगळ्यांनी सांगितलं काका जे सांगतील ते. मी म्हटलं आलेत हरकत नाही, पण तिथेही तालुक्यातले जे 1-2 भूमिपुत्र लावा म्हटलं, आणि नंतर नोंद ठेवा, नाही तर गरज सोडून वैद्य मरू. अशा सगळ्या पद्धतीने झालं. आणि मग पुन्हा माझे व्याही कोल्हे साहेबांकडे प्रशांत हिरे साहेब आले. ही छत्रपतींची शपथ आहे. पवन ठाकरे आलेत, सतीश ढगे आलेत, आणि या सगळ्यांमध्ये नाशिकला कोल्हे साहेबांच्या माझ्या व्याईंच्या बंगल्यावर बैठक झाली. हा सगळा पाडा वाचला. त्यांनी मान्य केलं इथून पुढे होणार नाही. आणि मी त्यांना 49 मतं दिलीत, नामपूरची, सटाण्याची आणि आपल्या इथली. 50,000 रुपये पवन ठाकरे द्यायला लागलेत. ही शपथ, बाबा मी पैसे मीच घरातून खर्च करतो. माझं लग्न 2019 तेव्हा सगळ्या गावाला धोतरण कपडे शिवले होते. मी दान करणारा माणूस, मी घेणारा माणूस नाही. मतदान तर अजिबात नाही. ते 50,000 त्या सुनीलकडे दे, कोणाला द्यायचे तिकडे दे. ते त्याच्याकडे दिले, कोणी घेतले ते पवन ठाकरे सांगेल. आणि असं असताना त्यांना 49 मतं दिलीत, निवडून आले. हा बाराचा फोन नाही, काही नाही. पुन्हा आणखीन मार्केट कमिटी लागली. मी तिकडून लांब झालेलो होतो, पण मला यांचा अनुभव होता, यांच्या स्टेजवर गेलो नाही. मी हमाल मापारी डायरेक्टर उभा केला आणि त्यांना मिळाले नाही. पण मी हेलिकॉप्टरचं लग्न 24ला संपवलं, 25ला नारळ वाढवलं आणि 3 दिवसामध्ये हमाल मापारी निवडून आणला. आणि हे 2 बोगस मतदान नोंदलेले होते नातेवाईकांचे, म्हणून ते नाही तर 3 निवडून आले असते. एवढं करून मार्केटला मदत करून पण नंतर आभार नाही, काहीच नाही. त्याच्यानंतर मार्केटमध्ये योगेश पवारचा दोष नसताना एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्याचा फोटो होता. त्याच्याकडे काही प्रचार साहित्य नव्हतं, काही नव्हतं. त्याला सत्तेचा गैरफायदा घेत त्याला एकट्याला उडवलं मंत्री साहेबांनी, बंडू काकाचा समर्थक म्हणून. आणि मग मी त्यांचे सुनील देवरे,
भटू जाधव असे 4-5 जण शोधले, त्यांच्याकडे प्रचाराचे साहित्य, मग त्यांना उडवलं. मग यांना उडवल्यानंतर मार्केटमध्ये सत्ता यांची आली. त्या योगेशचा दोष मी सुनील गायकवाडने सांगितल्यानंतर मी त्या योगेशला लावत नाही. ज्या सुनील देवरेंनी विरोध केला, भटू जाधव फुटून गेला आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना परमनंट केलं आणि याच्या विरोधात वकिलं. मग ही कोणती विचारसरणी म्हणायची? आणि म्हणून मी सगळ्या हिरे समर्थक मायबापांना सांगतो की यांची मदत करून पण हे असेच. आता मी उबाटामध्ये मला निलेश लंकेन, संजय राऊत साहेबांनी तिथे दिल्लीला बोलवलं, जाऊन आलो. मी माझ्या मर्यादा सोडल्या नाही. मी सन्माननीय उपनेते म्हणून मिरवतो, सुटून आल्यानंतर माझा अंतरून काढतो. हे कितपत योग्य आहे? मी माझ्या मर्यादेत राहिलो, मी सन्मान केला, अनेक वेळा मदती केल्या, तुम्ही अनेक वेळा उपकृत झाल्यात. हे माझ्या तालुक्यातल्या हिरे समर्थकांना, सगळ्या मायबापांना, वयोवृद्ध रिटायर झालेल्या सगळ्या शिक्षक वृंदांना नम्रतेने लक्षात आणून देतो, सांगा माझी चुकी काय. बरोबर. आणि अशा प्रकारचा तुम्ही म्हणतात संस्थेत 50,000 मतं आहेत. 50,000 मतं राहिले असते तर त्यांना मतदारसंघ सोडावा लागला नसता. आत्ताची परिस्थिती अशी आहे की मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सांगतो की मतदान वाया घालू नका. आदिवासी मायबाप मराठा समाजानंतर 2 नंबरचा मतदाता आहे. गाव तिथे मराठा आणि गाव तिथे आदिवासी आहे. एकही आदिवासी त्यांच्या बरोबर नाही, कुठल्याही आदिवासीच्या सुख दुःखात नाही, लग्नात नाही, कार्यात नाही, काहीच नाही. आणि त्याच्यामध्ये आदिवासींसाठी कुठले काही दत्तक घेतले मुलं, काही काम केलं असंही नाही. या उलट बंडू काकाने आदिवासी बापड्यांसाठी सामाजिक बांधिलकी जोपासत हेलिकॉप्टरवरून नवरदेव आणला. जिथेही 5 वर्षामध्ये आदिवासी मायबापांचे ते आग लागली असेल, भांडे कुंडे घेऊन हजर आहे. आदिवासींच्या बाबतीमध्ये लखमापूरला भगवान एकलव्यांचं स्मारक आहे, गावोगाव आहे, सगळीकडे जाणं येणं आहे. आणि सगळ्या आदिवासी मायबापांमध्ये 9 ऑगस्टला 2 वर्षापूर्वी मेळावा झाला. त्याच्यात आदिवासींचा जोही पोरगा पास झाला आणि पैशांमुळे मागे थांबेल तर ताराबादचा आदिवासी जसा कलेक्टर झाला तसा माझ्या तालुक्यातला व्हायला पाहिजे, तो दत्तक घेण्याचं घोषणा केली. 9 ऑगस्टला सगळ्या उभ्या तालुक्यातले 9 ऑगस्टला सगळे आदिवासी बांधव होते, त्यांना शब्दही दिला. त्यावेळेला काही निवडणुका नव्हत्या, त्यांनी पुतळ्याचा. आता मात्र काही नेते निवडणूक आल्या, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा घ्या, एकलव्यांचा पुतळा घ्या, बाबासाहेबांचा पुतळ्याचं उद्घाटन, हे हेतू ठेवणे. मी तसं नाही केलं, मी त्यावेळेला डिक्लेअर केलं. आणि म्हणून आदिवासी माय त्यांच्या बरोबर नाही राहिला. दलित मायबाप, दलित मायबापांनी एकेकाळी खूप मदत केली म्हणून हे सत्तेवर होते. पण जे चंदन मजदे नेते होते त्या चंदन मजदेंनी कायम हिरे घराण्याची पाठराखण केली. ते आजारी पडले, त्यांना पाहायला गेले नाही, दवाखान्यात मदत नाही आणि ते दिवंगत झाले. सगळ्या तालुक्यातले, शहरातले माझे RPI मायबाप पुढारी सगळे त्यांच्याकडे गेलेत. चंदन मजदेंनी आयुष्यभर तुमची सेवा केली, त्या मजदे ताईंना तुम्ही मदत करा. शेकडोने नोकऱ्या असून सुद्धा त्या ताईंना 2 वर्ष फिरवलं, नोकरी दिली नाही. अरे ज्या भगिनीचं कुंकू हरवलं त्या कुंकवाने तुमची सेवा केली, त्यांना सुद्धा तुम्ही न्याय देऊ शकले नाही. मग ते सगळे माझ्याकडे आलेत मार्केटमध्ये, मला विषय सांगितला. उद्या माझ्या बहिणीवर जर असा प्रसंग आला तर काय, माझं कमी जास्त झालं, माझ्या सौभाग्यवतीवर आला तर काय. मी 0 मिनिटात त्यांचा आदर केला. आदरणीय मजदे ताईंना बहीण मानून त्या ठिकाणी टेम्पररी कर्मचारी दिली. पण ही एका वाघाची बाई आहे, ही मार्केटमध्ये झाडायला येणार नाही, पाणी द्यायलाही नाही येणार. अनेक कर्मचारी, आता त्यांनी तिथे बरेच कर्मचारी भरलेत. मी त्या माऊलीला टेम्पररी कर्मचारी बहिणीची भाऊ म्हणून पाठराखण केली. 5 वर्ष त्यांची सेवा केली आणि त्यांचं स्वप्न होतं मजदे साहेबांचं, त्या मजदेताईंना निवडून आणण्यामध्ये आर्थिक मोठा वाटा पण दिला. तेवढ्यावर पूर्ण होत नव्हतं, राकेश देवरेंनाही लावलं आणि राकेश देवरेंना परमनंट पण केलं. चंदन मजदेंच्या नावाने शेड पण बांधलं, जैतोबाला सेवा पण केली, लखमापूरला ब्रांचचा पुतळाही बसवलेला आहे आणि इथे आता गोल्डन पेन पण दिला. उदात्त भावनेने दिला. दलित मायबापांच्या मनामनामध्ये, घराघरामध्ये मी आहे, त्यांच्याकडे दलित मतदान नाही. पुन्हा मिस्त्री साहेब, रामाभाऊ मिस्त्री समाजाची चालू, रामभाऊ मिस्त्रींना चालू याच्यातनं हकालपट्टी केली. त्यांच्या सगळ्यांना ते मनाला लागून गेलेलं आहे. सगळ्या मिस्त्री समाज बांधवांनी ठरवलं याचा तर पाठाच, आणि तेही त्या मानसिकतेमध्ये नाही. राहिला माळी समाज बांधव, आदरणीय भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये नको ती वाच्यता, पालापाचोळ्यापासून काही बोलणं, त्या सगळ्या मायबापांमध्ये त्यांच्याही विषयी सहानुभूती नाही. मग मतदाता आहे कुठे? राहिला मुस्लिम मतदाता, मी जे काम केलेलं राम रहीम हॉस्पिटल असेल, कन्येच्या लग्नातलं, आग पीडितांना दान असेल, उमरा यात्रा असेल, 2 धाम यात्रेंबरोबर
तर ही जी सगळी कामं आहेत यामध्ये त्या वर्गामध्ये बी सुद्धा प्रचंड माझी घोड्यांवरून मिरवणूक, लाडूच्या तुळा ठेवून हे करतात. खेड्यांवर ज्या ज्या गावांमध्ये करोनाचे पेशंट होते, रुपया घेतले नाहीत, त्या गावांमध्ये गेलो, त्यांनी घोड्यांवर मिरवणुका काढल्या. हा सगळा प्रतिसाद बघितला तर मतदाता त्यांच्या बरोबर नाही, संस्थेतले कर्मचारी सुद्धा त्यांच्या इथे सुखदुःख झाले असतील तर मी हजर आहे. अनेक संस्थेतल्या कर्मचाऱ्यांचे करोनाच्या काळात सेवा केली, बिल कमी केलेत, सुखदुःख झाले तर हार घेऊन जातो. अनेक पत्रिकेमध्ये त्यांचे नावं राहतात, हाजरी माझी आणि आयर माझा असतो. म्हणून हे सगळं खोटं आहे की त्यांचे मताचे हक्क आहेत, हे साफ खोटं आहे. उलट मी तुमच्या चॅनलमधून सांगेल की बाबांनो, मतांचं विभाजन करू नका. ज्याच्याकडे मतदान आहे, जनता सगळी वळलेली आहे, मतदार वळलेला आहे. तुम्ही गर्दीचा ओघ बघा, कार्यकर्त्यांमधला उत्साह बघा, पोलिसांचा रिपोर्ट बघा, जनतेचा कानोसा घ्या आणि मतदान रिक्षाला द्या, असं मी नमूद करेल. हे सगळं असं काही नाही. नक्कीच काकाश्री, आपण या ठिकाणी बोलले की मतांचं विभाजन करू नका. काल नामदार दादाजी भुसे यांनी प्रचारात सभा, मतदान तरी त्यांना काय द्यायचं, आणखीन एक विषय क्लिअर करतो हिरे साहेबांचा. मतदान का द्यायचं? काही सामाजिक बांधिलकी नाही, गोरगरिबाला दान धर्म कर्म नाही, महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून बदलून जातात, शिवपुराणाला विरोध करतात. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. करोनाच्या काळामध्ये तिथे कोणालाही अडचण नाही, तिथे जिमखान्यामध्ये येत होते रुग्णांना तिथे ठेवायला, तिथे त्यांना येऊ दिलं नाही, तिथे विरोध केला. कधी मांडव मोडून टाकतील, कधी कीर्तन मोडून टाकतील. माझ्याकडे सत्ता पैसा नसताना पण माझ्या यथाशक्तीने जेवढी मदत करता येईल तेवढी केली असेल. आणि NDC बँकेचा विषय, पोषण आहाराचा विषय, आणि या सगळ्या गोष्टी बघितलं. मतदान देण्याला बी कारण लागतं ना. जिथे गेलं तिथे उलट जाय. एकही आताही या मार्केट कमिटीच्या याच्यामध्ये बिंदू रजिस्टर आहे आणि 10-10, 20-20 ऑर्डरी फेकतायत तुम्ही, मग ती संस्था राहील का? याही गुण. आणि सांगतात मार्केट कमिटीमध्ये मी इतकं उत्पन्न वाढवलं. अरे उत्पन्न वाढवणं म्हणजे काय? उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणं म्हणजे उत्पन्न वाढवणं. मी मार्केट चालू केलं, तिथून उत्पन्न वाढलं. म्हणजे माझ्या काळामध्ये 500 रुपये कांदा जायचा मार्केट फीला, आता तो 3000ला जातो. मग 1 रुपया मार्केट, ते उत्पन्न. नवीन स्रोत काय? मी बंद पडलेलं झोडका चालू केलं, तो स्रोत वाढवला. मुंगचं मार्केट निर्माण केलं, तो स्रोत वाढवला. आणि 5 कोटी रुपये शिल्लक टाकून गेलो उमराण्याकडे, आज बी घेणे त्याचे सगळे पत्र माझ्याकडे आहेत. मग मी ज्या संस्थेमध्ये गेलो एकच तर तिथे सोनं केलं. तुम्ही NDC बँकचं, बिग बागाईचं, शेतकी संघाचं काय केलं? 9 फुटी पुतळा आदरणीय वंदनीय भाऊसाहेब हिरेंचा 1.5 फुटी करून जिन्यामध्ये बसवून दिला. अहो काही काही धनगर समाजाची मायबाप आहेत, आपल्या बापाचा चिरा जर 1.5 फुटी असेल, 2 फुटी असेल, 2 पैसे आले तर तो 6-6, 7-7 फुटी मोहपाड्याकडे जा, डोंगराळ्याकडे जा, गाळण्याकडे जा, मोठे मोठे चिरे बसवतात. तुम्ही ते छोट्याचे मोठे करतात, हे मोठ्याचे छोटे करतात. याही गोष्टींचा विचार जनतेने केला पाहिजे. नक्कीच नक्कीच. काकाश्री, मी मगाशी असा प्रश्न करत होतो की मतांचं विभाजनाचा आपण जो या ठिकाणी विषय या ठिकाणी जनतेला आव्हान केलं, परंतु प्रचार सभेमध्ये नामदार दादाजी भुसे यांनी असं सांगितलं की या ठिकाणी महायुतीचे जे मतं फोडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उमेदवारी आदवे हिरेंनी करायला लावलेली आहे. काय सांगा? आदवे हिरे जर उमेदवारी करायला लावले असते तर मला वाटतं असा तालुक्यामध्ये माहोल बी झाला नसता. उलट माझं मत असं आहे की यांचा जामीनच षडयंत्र आहे. यांनी सांगितलं होतं मंत्री महोदयांनी की मी 110 केसेस आहेत, मी याला बाहेर निघू देणार नाही. एक केस झाली का लगेच एक केस मध्ये अडकवेल आणि बाहेर निघूच देणार नाही. मला दिल्लीला बोलवल्या गेलं, लंके साहेबांची यांची झाली चर्चा, मला बोलवलं संजय राऊत, आणि तिथे चर्चा झाल्यानंतर मी दिल्लीहून येत नाही. यांच्या जामिनाचे षडयंत्र सूत्र फार फास्ट फिरलेत. आणि मग जामीन होत असताना मालेगावच्या कोर्टामध्ये 3-3 वकील राहायचे. ते 3-3 वकील युक्तिवाद करायचे, बाहेर येऊन मोठा बाईट बी द्यायचे. ते सगळं बंद झालं. मुंबई हायकोर्टामध्ये 3 वेळा फेटाळलेला जामीन लवकर होत नाही, तो रिजेक्ट होतो. आदरणीय भुजबळ साहेबांवर जो कलम होता तो ज्यांच्यावर आहे त्यांना 2-2.5 वर्ष लागलेत. यांना तातडीने कसं काय झालं? आणि विशेष म्हणजे सगळ्या तालुक्याला माहिती आहे तिथे सरकारी वकील 2 वेळा गैरहजर राहिला. आणि सगळ्या याच्यामध्ये जी आयो आहे, आयो जो मालेगाव तालुक्याला रवी मगर PI साहेब होते,
रविनगर मालेगाव तालुक्याला होते, त्यांची तात्पुरती सिन्नरला बदली. जो खरा तपास अधिकारी आयो आहे त्याला तिथून बाजूला काढलं आणि यांना तिथे आयो म्हणून दिलं. यांनी सांगितलं तपास पूर्ण झाला आणि तिसऱ्या याच्यात तर बेल झाला. मग यांनीच ते केलेलं आहे की मतांचं, कारण मागच्या वेळेला आदरणीय तुषार दादा हे एकटे होते तेव्हा ते इतकी निवडणूक अटीतटीची झाली होती. आता तर हा आला समोरासमोर झाली तर मग तर अवघडच आहे, एकतर्फी आहे. म्हणून यांना सगळं जामीन केलं आणि यांची चांगल्या नेत्याच्या घरी बैठक पण झाली. अरे बापरे. हो. आणि या सगळ्याच्यात झाली, खुलासा करतायत माझ्या कानावर आलेलं आहे. मी ते काही म्हणणार नाही, पण ह्या सगळ्या याच्यात जाऊ द्या बाबा, जे झालं आम्ही इथे लक्ष देणार नाही, तिकडे तुम्ही संस्थेत लक्ष देऊ नका, असं सगळं झालं आणि उभं केलं. मग मला सांगा, सुनील देवरे हा त्यांच्या बोर्डिंगमध्ये आणि शाळेमध्ये स्वच्छता, पोषण आहार मध्ये घाण, एवढं आंदोलन केलं, इतकी बदनामी केली, केसेस करायला गेलेत, हे केले. मग हा कोणाच्या सांगण्यावरून सुनील देवरेच्या पोराला आत्ताचा मुलगा त्याला विरोध करतो, यांची आबरू काढतो, यांच्या बोर्डिंग मध्ये रेड मारतो, आंदोलन करतात विनोद वाघ, भटू जाधव, सुनील देव, सगळ्यात अग्रेसर सुनील देवरे. आणि सुनील देवरेचा पोरगा बी तुम्ही भरून घेतात. एवढंच नाही तर आता लागलेल्या पोऱ्याला जम्पिंग प्रमोशन देऊन तुम्ही अकाउंटंट करतात. कोणाच्या सांगण्यावरून? बरोबर. तुमची जर आबरू काढली तर तुम्ही त्याच्याकडे फिरून पाहाल का? मी सांगतो, भटू जाधव फोडून आणला, त्यांचाही पुतण्या कायम केला, कोणाच्या सांगण्यावरून? हे तर मंत्रींबरोबर कायम गाडीत फिरतात. यांचे पोरं तुम्ही तिथे प्रमोशन करतात आणि त्यांना कायम करतात, आणि योगेश पवारला तिथे लावत नाही. कसं काय? सचिवाच्या मुलाला मी आंदोलन केलं होतं की देवारपाड्याचा शिवदास सरोदे आहे, त्यांनी आत्महत्या केली, त्या मुलाला तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाला सचिवाच्या पोराच्या जागेवर लावा. हे सगळं मिलीभगत आहे. आणि या मिलीभगत म्हणून सचिवाचा पोरगा तो कधी झोडग्याला गेला नाही, 50 तिथे हमाल मापर येत, एक दिवस गेला नाही. हाच 1.5 लाख पगार घेतो, याचाच पोरगा तिथे टेम्पररी कर्मचारी. कायदे सगळे धाब्यावर ठेवून डायरेक्टर राहून बी स्वतःचा पोरगा भरला आणि सचिवांनी बोलला. तिथे मंत्री साहेब काय बोललात? काहीच बोलले नाहीत मंत्री साहेब. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी बघा ना तुम्ही. तर हे माणसं यांची, सत्ता मार्केटमध्ये त्यांची, प्रमोशन यांचे, यांनी सूचना केलेल्या माणसांना तिथे प्राधान्य. मग आहे काय? याच्यासारखा मोठा पुरावा काय पाहिजे? आणि मग जामीन झाला तर का लगेच त्यांना अटक केली नाही? बरोबर. तर हे उलट षडयंत्र आहे मतांचं विभाजन व्हावं. हिरेंचा जामीन मुळीतच षडयंत्र आहे. आणि हे समोरासमोर यायला नको. ही वरच्यांची बी, उभाटावाल्यांची बी फसवणूक आहे आणि जनतेची बी फसवणूक आहे. बरोबर. आपण जो या ठिकाणी प्रामुख्याने विषय मांडत आलात की मार्केटमध्ये आपण काम करत असताना प्रामुख्याने कामं केलेली आहेत आणि त्या विकासात्मक दृष्टिकोनातून नक्कीच मालेगाव बायाचा या ठिकाणी आपण चेहरा मोहरा बदलणार अशा आपल्या भाषणांमध्ये वारंवार येत आहे. परंतु कालच्या जे नामदार दादाजी भुसे यांचं भाषण झालं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो काही विकास झाला किंवा जे काही तुम्ही चेअरमनपदी असताना जे काही कार्य करत होते त्यामागे स्वतः दादाजी भुसे हे होते. ते स्वतः सांगतील. मार्केटमध्ये आजपर्यंत अनेक खेड्या, माझं कुशल काम असं आहे की काही गावांमध्ये एक जर अटीतटी राहिली तरी अविश्वास येतो. माझं कामामध्ये पारदर्शकता आणि प्रभाव इतका होता ना, तर प्रशांत हिरेच्या आमची 8 आणि 9नेच होती, एकच मत कमी होतं, तरी माझ्या कामामधली पारदर्शकता आणि प्रभावीपणा आणि व्यवस्थापन हे इतकं सुंदर होतं. हे उभ्या तालुक्याने पाहिलं आणि म्हणून त्याच्यावर प्रभावित होऊन अशोक जगन्नाथ बी माझ्याकडे आलेत, भिका कोतकर बी आलेत, मधुकर देवमन देवरे बी आलेत, मोठा भाऊ एकनाथ बी आले. विरोधक सुद्धा ठेवला नाही, हे फक्त पाण्यासारख्या निर्मळ कामामुळे. आणि आदरणीय नवल बाप्पू आहेत, डॉक्टर नवलजी गोबा पवार, सुरेश पवार, एवढे सगळे मातब्बर होते. यांनी पाहिलं की बंडू काका सारखा हातखंडा कोणाकडेच नाही. मार्केटमध्ये 4-4 वर्ष पगार, 4-4 महिने पगार व्हायचे नाही. चिखलाचं साम्राज्य होतं. बंडू काकांनी पैसे नव्हते, 4-4 महिने पगार होत नव्हते. रावळगाव कारखान्याकडनं पैसे आणले, जलकुंभ केला आणि पाण्याचा प्रश्न सोडला. सोमा कंपनीकडनं याच्यात त्यांचा काय संबंध? त्यांना माहित सुद्धा नव्हतं. आणि मुंगचं मार्केट काढलं, एवढ्या सगळ्यांना पूर्ण उरलो, हे सगळ्या गोष्टी केल्यात. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये दर 3 महिन्याला 5 रुपयात राईट पेज असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, रस्त्यांचे असतील, शेड असतील, जोडग्या मार्केटचं तिथली कामं असतील, मुंगचं मार्केट चालू करणं असेल, दर 3-4 महिन्याला साहेबांचा जय जयकार व्हायचा. आणि नंतर मी नाहीये, आत्ताच त्यांचा एकदम विश्वस्त सुंदर मोठा नेता 23 तारखेनंतर बघू तो झाला. माझ्या काळामध्ये कधी कापूस टोकन भ्रष्टाचार झाला नाही.
तुम्ही कृषी मंत्री असताना तुमच्या बैलाला बो लागला, लोकांनी घोषणा दिल्या, शेखर पगारांनी आंदोलन केले. टोकन भ्रष्टाचार कोणामुळे झाला आणि कसा झाला? जर तुम्ही याचा म्हणजे करोनाचा काळ, लोक लाट्या काट्या खात, म्हातारे माणसं टेऱ्याकडनं नाव नोंदून गेलेत. नाव नोंदलेलं राहिलं का? तिथे फक्त त्या नावाप्रमाणे जाहीर करायचं, कापूस फेडरेशन खरेदी चालू झालेली आहे ते कळवायचं, आणि जे 40 नावं असतील 45 जणांना फोन करायचा. कोणाची खुटी पडत नाही, कोणाचं ट्रॅक्टर बी थांबून राहत नाही, गोंधळ बी होत नाही. 40 वाहनं मोजल्या जातील तर 45 जणांना का करायचा? तर कोणाच्या गावामध्ये सुख दुःख होतात, घटना घडते, मग ते कापूस विकायला येत नाही, कोणाच्या इथे ऍक्सिडेंट होतो, लग्न होतो, किंवा कोणाला ट्रॅक्टर मिळत नाही, वाहन मिळत नाही, म्हणून मग तो वेळ पण वाया जायला नको आणि कमी मोजल्या गेला असं पण व्हायला नको. टार्गेटमध्ये सगळ्यांची नावं नोंदली झाली. 6 वर्षात कधीच टाकून भ्रष्टाचार झाला नाही. हे बात दर पावती पुस्तकं घेऊन फिरालेत. 1 महिना झाला कापूस भ्रष्टाचार, आपलं कापूस खरेदी फेडरेशनची चालवून गेली, तरी तुम्ही तालुक्यात सांगत नाही. 1000 का 1500 भाव जास्त होता. अंमळनेरचे तिकडचे माणसं कापूस मोजून गेलेत आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा कापूस राहून गेला. भारतीताई खासदारांनी ते निवेदन DDR ला दिलं. शेखर पगारांनी आंदोलन केलं. तिथे आंदोलनामध्ये यांच्याही DDRच्याही आणि मंत्र्यांच्याही बैलाला बो लागला. त्याच्या तुमच्याकडे व्हिडिओ आहेत, माझ्याकडे आहेत. मग कोणाच्या काळात चांगलं काम? हो 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 नक्कीच. त्याच पद्धतीने काकाश्री, तर म्हणून आमच्या काळात जय जयकार झालात, मोठे झालेत. तुमच्या काळामध्ये आणि तुमच्याच पिच्चूच्या काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी फेल झालेत, विकास शून्य झाला. माझ्या काळामध्ये जेवढे कामं झालेत तेवढीच कामं झालेली. एक तरी काम सांगा. माझ्या काळामध्ये 5 रुपये राईस प्लेट चालली, एक बिल नाही, शिवथाळी काढली, शासनाचं नाव सांगतात, अनुदान घेतात आणि मार्केटमधून बिलं काढली. हा उपसभापती राहून यांनी तिथे सभापती असताना सह्या केल्यात. ठेवा म्हणा बटू जाधवला महादेवाच्या पिंडीवर हात. सभापती असताना यांनी तिथे उपसभापती राहून सह्या काढलेल्या, असा अधिकारच नाही. आणि मी वेळोवेळी पत्र देऊन ठेवलेले, ते पत्र पण मी येणाऱ्या दिवसामध्ये दाखवेल. आता तुम्ही अचानक आलात, मी पत्र दिलेले जे मला मान्य नाही ते. याला सगळ्यांना सभापती असताना उपसभापती सह्या करून बिल काढतो कधी, आणि म्हणून मला ते मान्य नाही पत्र दिलेले. त्याच पद्धतीने असा एक आरोप आपल्याला होत होता की आपल्याला आपण एका वर्षासाठी चेअरमन पद मागितलं होतं आणि नंतर त्या ठिकाणी 6 वर्ष चेअरमन पद सोडलं नाही. 6 वर्ष सोडलं नाही, मला सोडू दिलं नाही डायरेक्टरांनी. सगळ्या डायरेक्टरांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतो, सुरेश पवार असतील, आदरणीय नवल बापू असतील, सगळे डायरेक्टर असतील, दाभाडीचे अशोक जगन्नाथ असतील, या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही काम करू दे, बंडू काका चेअरमन राहील. यांच्यासारखं काम कोणाचंच नाही, कोणीच मार्केटचा कायापालट करणार नाही. नवल बापूंना वाटत नाही का मी सभापती व्हावं, सुरेश पवारांना वाटत नाही का मी सभापती व्हावं, नरेंद्र सोनवणे एवढे मातब्बर भुजबळ साहेबांचं राज्य, त्यांना वाटत नाही का एक शब्द. पण सगळ्यांनी घेतलं की काकासारखं काम कोणी करणार नाही, मी या छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, सांगा म्हणा तुम्ही. आणि मग त्यांचा अट्टहास काय होता की हा एवढे सगळे चांगलं कामं करायला लागलात. मग त्यांनी हिरेताईंचं नाव आणलं. मग या सगळ्या डायरेक्टरांनी सांगितलं आत्ताच कुठेतरी घडी बसली, मार्केटचा काया पालट होईल. आम्ही सगळे डायरेक्टर बाई माणसाजवळ जाऊ कस काय, तर आदरणीय निर्मलाताईंना तुम्ही शेवटी करा, आमच्या वाट्याचा बंडू काकाच राहील, यांनी नाही सांगितलं. आणि मला माझ्या डायरेक्टरांनी ठेवलं की काम चांगल्यामुळे. आणि मग सर ते शेवटी ते शेवट काय घ्यावं, त्यांनी नसेल घेतलं तर ते राहिलं. पण काम बघा, आणि उत्स्फूर्त ठेवलं मला त्यांनी. नक्कीच काकाश्री, ह्या गोष्टी आपल्याशी बोलत असताना किंवा आपल्याला झालेल्या टीका आहेत त्या संदर्भात आपलं काय मत आहे हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपल्यावर एक टीका अशी पण झाली की आतापर्यंत दादा भुसे जे आहेत ते तुम्हाला चांगले वाटत होते आणि अचानक असं काय झालं की तुम्हाला ते वाईट झाले. एकेकाळी साहेबच घराणेशाहीवर भाषणं करायचे. माझा फोटो आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो टाकून निवडलेत. दुसरा आमदार बंडू काका, तिसरा आमदार सुरेश नाना आणि सन्माननीय भिकनजी शेळके आमदार, 3 आमदार घराणे. ती होत नाही तर तितकी हुकुमशाही चालू झाली. हळूहळू सगळ्यांचे फोटो कट, हिरे घराण्यावर घराणेशाहीवर तुम्हीच भाषण केले, तुमचाच मुलगा आणि तुमचेच फोटो. स्वाभिमान काही आहे का नाही, त्याच्याही पलीकडे जाऊ द्या.
कामं तालुक्यातल्या लेकरांनी करायचे, निवडून तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांनी आणायचं, मजूर सोसायट्यांनी आणायचं, तुम्ही कामं क्लब करायचे, ते कामं क्लब करून आणि तुम्ही बाहेरगावच्या कॉन्ट्रॅक्टरांचे ज्यांचे पोट भरलेले त्यांना द्यायचे. त्यांना का देत नाही? मग कमीत कमी कामांचा दर्जा तरी चांगला पाहिजे ना. ते जर एवढे हायटेक तुम्ही आणतायत, अहो माझ्या मार्केट कमिटीच्या कामकाजामध्ये अल्प प्रोव्हिजन होती. म्हणजे एक ब्रास जर काम मी 5,000 केलं असेल ना, तर त्यांच्या ह्या कॉन्क्रिटीकरणाला 5 पटीने प्रोव्हिजन आहे जास्त. जाडी बघा, स्टील बघा, सगळं. तरी सुद्धा ते काम मी 5,000 जे एक ब्रास काम केलेले ते अजून 14 वर्ष टिकलेलं आहे. आणि यांच्या प्रोव्हिजन जास्त आहेत. म्हणजे 5,000 एक ब्रास मी काम केलं, तेच एक ब्रास काम यांनी 30,000 केलं, असं समजा प्रोव्हिजन. मग त्या कामाचा दर्जा तडे पडतायत. मग विकास गेला. तालुक्यातले ज्या लेकरांच्या जीवावर निवडून येतात त्या लेकरांना उदासीन ठेवलं. मजूर सोसायटीवाले गेले, सुशिक्षित बेरोजगार कॉन्ट्रॅक्टर गेले, 300 कोटीचं काम करतात, गुपचूप करतात. बोरी आंबेदरी गुपचूप करतात. आणि तुम्ही छोटे छोटे तुमच्या दाबाडीला घ्या, तुम्ही दाबाडीचे एक शेड बांधायचं असेल तर 6 डायरेक्टर नारळ फोडतात. आणि एवढे सगळे कामं तुम्ही गुपचूप करतात. म्हणजे ते खोट आहे, नोट आहे, त्याच्यामुळे गुपचूप. आणि मला ते सोडून जाण्याचं कारण, ज्या वेळेस माणसामध्ये बदल पडला आणि त्याचं पूर्वीसारखं नेचर नाही राहिलं तर ते माणूस लांब जातं. घरामध्ये बी बाप बेट्यांचे वाटे पडतात, भावा भावांचे वाटे पडतात, मतभेद होतात. सोडून जाण्याचे कारण तपासा ना तुम्ही. बरोबर. तुम्हाला आत्मकेंद्रित करा, मग कळेल. मी तर सांगितलं होतं, मी प्रसाद हिरे साहेब राहतील, मी हिरेंच्या कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. घ्या म्हणा शपथ छत्रपतींच्या याच्यावर हात ठेवून. मी काम केले, तुमचा जय जयकार झाला मार्केटमध्ये. प्रत्येक 3 महिन्याला यायचे. पण मी सांगितलं होतं की मी आता भटू देवरेच्या हाताखाली उपसभापती म्हणून काम करतो आणि हे सगळे काम मार्गाला लावतो. मला तिथे शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवास करायचा होता. माझ्या हाताचे कार्यकाळातले काम जे राहिले ते करणं मला नाही होऊ दिलं. त्यांना ठेवलं. मी काही डबल सांगायला गेलो नाही. तेव्हा निर्णय घ्यायचा, घ्या नाही तर नका घेऊ. नाही घेतला, नुकसान तुमचं झालं. तुमचा जय जयकार होण्याच्या ऐवजी तुमच्या बैलाला बो लागला. काम काय झाले तिथे. आणि ते म्हणतात ना, मी बी आता ते सगळं काढून ठेवणार. सह्या नसताना स्वतःचा पोरगा लावणं, हे लावणं, बिलं काढणं, सभापती असताना बी सह्या करून बिलं काढलेले ते सगळं काढेल मी. आणि मी फक्त माझा बॅलन्स जाऊ द्यायचा नाही. त्याच्यामुळे मी काही कोणावर त्यांच्यावर त्या बाकीच्या गोष्टी समाचार घेतला नाही. बघू ते. आणि म्हणून सोडण्याचं कारण एकच की घराणेशाही तुम्ही सुरू केली, जिच्यावर भाषणं केले ते तुम्ही कामांमध्ये म्हणजे स्वतःच पार्टनर, RMC प्लॅन तुमचा, खडी तुमची, कामं तुमचे, सगळे चांगले रोड खोदून आणि ते जे मागणी आहेत ती करत नाही. जी कामं करतायत त्या कामांमध्ये बी तथ्य नाही. आणि अहंकार खूप झाला, गर्व खूप झाला. वय वाढलं तर त्याचं रिस्पेक्ट वाढतो, तो रिस्पेक्ट राहिला नाही. काय विषय. आणि अचानक मीच सोडून गेलो काम. मग सुरेश, अरे मी तरी कितीतरी समजदार, आदरणीय सुरेश नाना तर 10 महिन्यामध्ये सोडून गेले. मग त्याचं कारण उत्तर द्या म्हणा. भिकन आबा शेळके 2 वर्षामध्ये सोडून गेले, त्याचं उत्तर द्या म्हणा. त्याच्यानंतर प्रवीण देसले, इतका गरीब माणूस, तो कोणाच्या ताटात पाहत नाही तरी तो सोडून गेला. त्याच्यानंतर सुनील आबा गायकवाड 2च वर्षात सोडून गेला. मी मायबाप बंडू काका एवढा 30 वर्ष सांभाळलं त्यांना, 30 वर्ष टिकलो, 20-25 वर्ष. मग सांगा मग दोष कोणात. एवढे सगळे सोडून गेले तरी मी धरून ठेवला आता. मग हे ते सोडून जाण्यामागे काहीतरी का यांचे गुण असतील ना चांगले. सगळं मलाच पाहिजे, सगळं स्वाच, सगळं मीच. अरे मग तुम्ही जर 12 सांगायचे 3 आमदार आहेत, 12 कामं आले, 12 कामांमध्ये त्याच वेळेला जर 6 तुम्ही ठेवले असते, आदरणीय सुरेश नानांना 2 कामं दिले असते, त्यांचे BJPचे कार्यकर्ते त्यांना सांभाळायला 2-2 कामं वाटले असते, भिकन आबांना 2 दिले असते, 2 मला दिले असते, सांभाळून चाललं असतं. कशाला त्यांना हे सोडून गेले असते. ते तर कधीच सोडून गेले. मी तरी आतापर्यंत टिकलो. आणि माझ्या बरोबर आलेला कोणीच सोडून गेला नाही. डायरेक्टर बी होते, ते बी सगळे तिकडून इकडे आले. मग दोष कोणा ते बघा ना म्हणा, आत्मचिंतन करा म्हणा. अचानक काय घडलं नाही, खूप काही घडलं, पण माझी समजूतदारी होती की मी उतावळीपणा केला नाही, सोडलं नाही. आणि जेव्हा तुमचा बंडू काका नाराज आहेत, पायी घेऊ त्याले, त्यांनाकडे काय शे आणि काय नाही. तुमचे जर कार्यकर्ते अशा प्रकारची चेतावणी देत असेल तर मग तुम्हाला सोडेल का. म्हणलं पाहूनच घ्या कोणामध्ये काय आहे मग. आणि अशा सगळ्या प्रकाराने ते झालं. जर एक कुटुंब प्रमुख आहेत त्यांनी आत्मचिंतन केलं असतं, हा का नाराज झाला काय नाही, याला पाठव त्याला पाठव. फॉर्म भरायच्या वेळेला 3-3दा सहकार मंत्री असताना
मी इथे नव्हतो, भावाच्या किडनॅप गेलेलं, तर तेव्हा तुम्ही गाडी घेऊन येतात, माझ्या सौभाग्य होते. काही करा, काकांना फोन लावा. आणि आता तुम्हाला इतका पैसा झाला, इतका गर्व झाला, तर गेला तरी काही हरकत नाही. निलेश आयरला पाठव, मनोहर बापूला पाठव. इतका छोटा आहे का? ज्याला घडवता येतं, मडवता येतं, त्याला तोडता बी येतं, तोडून दुसरं घडवता बी येतं. आपलं आत्मचिंतन करा म्हणा. गर्व खूप झाला होता त्यांना. एखादा कुटुंब प्रमुख आहे, मग ते त्यांनी गेला काय बोजे झाले असेल चूक किंवा काय, तुझं काय म्हणणे, आले असते. गर्व म्हणजे ते अति झालं का तिथे माती होते. हे परमात्माला मानणे त्यांनी घडवून घेतलंय, परमात्म्याने घडवलंय. पहिल्या वेळेलाही सगळ्यांना माहिती. ते काही आत्ताच शब्द बदलवले असं थोडं काही नाही. दत्त मंदिरामध्ये शपथा खाऊन बदलले, बायकापुरांची शपथ कधीच उभं राहणार नाही. शिवसेनेचं दंगलीचं वातावरण पाहून उभे राहून गेले. नारायण राणे बरोबर गेलेत. इथे सगळे पुतळे झाले होते, देवामाळीनी त्यांनी सगळ्यांनी, कैलास तिसगेनी त्यांनी. मग तेव्हा बी तुम्ही शिवसेनेबरोबर राहून नारायण राणे, माणिक कोकाटे बरोबर तिकडे. मी स्वतः सांगितलं की मी नाही येणार, छत्रपतींची शपथ आहे, मी माझ्या जाणता राजामध्ये काम करेल. तेव्हाही थांबले. आता बी नेत्याच्या घरी पोहे खातात, शपथ घेतात. मी थोडं बोलतो, तेच बोलले ना. आणि सकाळी नेत्याचा केसाने गळा कापतात, रात्री निघून जातात. आणि मग असं काय घडलं की बंडू काका तुम्हाला 30 वर्ष काहीतरी घडलं असेल ना. बरोबर, नक्कीच. काका सर, या राजकारणाविषयी आपण बोललो म्हणजे की मालेगाव बाह्याची स्थिती काय आहे, राजकारण कशा पद्धतीने सुरू आहे, या व्यतिरिक्त कशा पद्धतीने आपण या निवडणुकीला सामोरे जातात. परंतु खऱ्या अर्थाने एक महाराष्ट्रामध्ये गाजलेला विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय. ज्या मराठा आरक्षणाच्या विषयाने एक संपूर्ण महाराष्ट्रात क्रांती पेटवली. जरांगे पाटील साहेबांनी देखील या ठिकाणी मोठी भूमिका त्या ठिकाणी मांडली होती. आणि त्यानंतर ज्यांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेण्याचा निर्णय पण घेतला होता, पण तो काही अंशी त्यांनी नंतर माघारी पण घेतली. ठीक आहे, राजकारणाचा विषय नाही, पण तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय करू शकता? मराठा आरक्षणासाठी सगळ्या तालुक्याला माहिती आहे. विखे पाटील आलेत बंगल्यावर मराठा आरक्षणाला. माझ्या 12 बलुतेदारांनी, मुस्लिम बांधवांनी, जिल्हा अध्यक्ष दलित समाजाचे, RPIचे भरतजी मजदे, भरत चव्हाण, सगळी जाती धर्माचे लोक आणले. अरुण चव्हाण धनगर समाजाचे, समाधान ठोंबरे. एकमेव मालेगाव असा होता की बंडू काकांच्या माझ्या सहकार्याने सगळ्यांनी विखे पाटलांना त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला आणि मी माझी भूमिका ठेवली. त्याच्यानंतर सदाभाऊ खोत आलेत, त्यांनाही मी बोलवलं. त्यांनी मला सांगितलं होतं की मराठा दरबारला या. मी तिथे नाही येणार म्हटलं, मी पाठिंबा देणार. या पक्षाचा कार्यक्रम असा झाला नाही, असा मराठा आरक्षणाचा पाठिंबाचा कार्यक्रम झाला. 12 बलुतेदारच्या माझ्या सगळ्या माय बापांनी पाठिंबा दिला. तुम्ही मला प्रश्न विचारण्यापेक्षा हा तुम्ही मंत्री साहेबांना विचारा ना. पहिल्या वेळेला मराठा समाजाने तुम्हाला मतं दिलीत, लोकांनी गोळा करून दिलीत. माझा आजही मी माझ्या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ठाम आहे. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी पाठिंबा दिला, बच्चू कडूंनी दिला, अनेक पक्षांनी दिला आणि अनेक पक्षांनी भूमिका घेतली. आपल्या साहेबांनी काय भूमिका घेतली? आपल्या साहेबांना गोरगरीब मराठा रिक्षा चालक ह्या सगळ्या लोकांनी देणगी दिली, पहिल्या वेळेला निवडून आणलं. आणि ह्या सगळ्या हॉट याच्यामध्ये त्यांनी समस्त मराठा समाजाच्या तरुणांचा आणि ज्यांनी आत्महत्या केल्यात आरक्षण मिळत त्यांचा अपमान केलेला आहे. मागे एक पेपरला आलं होतं, मराठा समाजाने OBC सर्टिफिकेट घेऊन काय बोंब पाडली. मी माझी भूमिका ठाम आहे. जो मराठा फाटलेला आहे, ज्याला शासकीय योजनेत नोकरी नाही, सरकारी नोकरी नाही, पेट्रोल पंप, खाद्याच्या अशा एजन्स्या नाहीत, त्याच्या स्वतःच्या नावाने जमीन नाही, त्याच्या स्वतःच्या नावाने घर नाही, कुठलाही शासकीय फायदा नाही, अशा सर्वसामान्य अल्पभूधारक गरीब मराठा वर्गाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि त्या आरक्षणाच्यासाठी मला सलाईन असताना सुद्धा मी रस्त्यावर गेलो आणि माझा पाठिंबा जाहीर केला. आणि वेळोवेळी, आत्ताच नाही, विखे पाटील आले तेव्हाही केलेला आहे. माझा आजही पाठिंबा आहे, भविष्यातही राहणार आहे आणि मी त्या मुद्द्यावर ठाम आहे. पण यांनी काय केलं? ज्या मराठा समाजाने तरुणांनी मतं दिली, तुमच्या इथला दाभाडी मराठा तर फलता पॉवरफुल आहे, पण आरक्षणाची काय बोंब पाडली, त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली त्यांनी? त्यांनाही हा प्रश्न विचारा. मी माझी भूमिका आज पण आहे, उद्या पण आहे, तीच आहे. मी मराठा समाजाच्या फाटलेल्या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. जी प्रकाश आंबेडकरांनी यांनी सगळ्यांनी भूमिका ठेवल्यात, बच्चू कडूंनी, ती माझी आहेत. उलट आणखी मला आता 1, 2, 5, 10 जण येऊन मिळालेत. काका तुम्ही बरं झालं शिवसेनेकडनं उभाटाकडनं उभे राहिले नाहीत. संजय राऊतांनी बी मागे म्हणे तुम्ही ते तिकीट आम्हाला वाईट वाटे म्हणे. काही जागृत मराठे आहेत, काही जागृत मराठे त्यांच्या दावणीला बांधलेले मराठा संघाचे किंवा काय जे असतील कोणी मराठा आंदोलनाचे काही तिकडे बांधलेले. त्यांनी एक निश्चित नोंदला नाही.
अहो जरांगे पाटील मरणाच्या दारात, सगळ्यांनी आंदोलनं केलेत, काहींनी फाशा लावून घेतल्यात, काही जीवाशी गेलेत, इतका तीव्र विषय झाला, तुम्ही काही बोलू तरी नका ना. उलट मराठा आरक्षणाच्या जी समिती नेमली त्या समितीचे उपाध्यक्ष हे होते, अध्यक्ष हे होते, चंद्रकांत दादा पाटील होते. यांनी तर तिथे चांगली भूमिका बनवायला पाहिजे होती, चांगली तर बजवलीच नाही, उलट अपमान केला. जे देवाघरी गेले त्यांना सुद्धा पीडा आहे की मराठा आरक्षणाच्या ओबीसी सर्टिफिकेट घेऊन काय बोंब पाडली. पेपरला आलेला आहे ना भाऊ, त्यांना विचारा तुम्ही. बरोबर, मी तर माझी भूमिका क्लिअर केलेली. आणि संजय राऊतांनी लाखोंचा मोर्चा निघाला, मुस्लिम समाजांनी, धनगर समाजाने, दलित मायबापांनी, कोणी फुलं टाकलेत, कोणी सरबत वाटलीत, हे केले. नंतर हे किडे पाडायचे राजकारण झाले. गाव कुसाला आज बी सगळे बाराबलतारी एकत्र आहेत, पण हे राजकारणी किडे पाडायचं काम करतायत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या एकतेला आणि समतेला गालबोट लागतोय. आणि म्हणून असे जे आहेत ना संधी साधू, यांचा खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये जागृत तरुण वर्गाने पाटा पाडला पाहिजे. नक्कीच. तुम्ही मदत काही म्हणत होते संजय राऊतांचा विषय. तर एवढा सगळा मोर्चा निघाला, सगळ्यांनी पाठबळ दिलं, त्यांनी सांगितलं मुक्का मोर्चा काढला. माझ्या आया बहिणी 2-2, 5-5 लाखांनी त्या ठिकाणी आल्यात. आणि इतका मोठा सुंदर त्यांनी त्या ठिकाणी अवमानच केला. आणि आता तेही मराठ्यांची मत त्यांच्या वाटेवर आहेत. मग मराठ्यांना आरक्षण द्या, ते तरी कुठे बोलतात ठाम. बरोबर. हाही विचार सगळ्या मराठा समाज बांधवांनी करावा. नक्कीच नक्कीच काकाश्री. एक आपला विकासाचा अजेंडा आणि विकासात्मक दृष्टिकोनातून आपण पुढे चर्चा करणार आहोत. परंतु त्याआधी एक आरोप आपल्यावर प्रामुख्याने होत आहे की बंडू काकावाला पैसा खर्च करायला कथा गाणी ना. मी तर माझं खरेदी खत वेचलं, खरेदी खत दाखवलं, तर आज बी आहेत, 2 विकलेत. आणि त्याच्यानंतर जर त्या उभा राहणार प्रशांत दादा त्याच नाही कथा पैसा आणा, त्यातले बी लोकच नाही देतात ना. मला कमीत कमी 5-50 लाख रुपये लोक देऊन गेले आता गावोगाव. आदिवासी बांधवांनी दिले सगळ्यांनी. आणि पैसा कथा नाणे राहणार तर मनाकडे 50 एकर जमीनचे. हा प्रश्न उलट हिरेंना विचारा तुम्ही, त्यांच्याकडे जमीन आहे का? माझ्याकडे पोल्ट्री आहे, मी 60,000 रुपये दर महिन्याला टॅक्स भरतो आता, 45,000 रुपये. 4.5 लाख रुपये वाईट भाडं आहे माझं. पोल्ट्री आहे, डाळिंब होतं, डाळिंबातनं कमाई आली. आणि येडा लोक पैसा कमावतो कंस्ट्रक्शन मजार. मी बी कंस्ट्रक्शन मजार कमावतो, मला बी 2-3 शेतात चांगला मित्र, त्यांच्यामध्ये 2 पैसे भांडवल लावून कमावतो मी बी. मग पैसा कमावणे अक्कल तुमलेच का माले नाही, येडे कमवतात. आणि मी आत्ताच नाही, माझ्या भावाचं लग्न झालं होतं ना पिंपळगावला, त्यावेळेला पूर्ण तालुक्याला कपडे आणि फेटे घेतले होते. माझं लग्न झालं तेव्हा बी मी दानशूर होतो, तेव्हा बी सगळ्यांना धोतर कपडे घेतले होते. प्रसाद हिरे सुद्धा धोतर घालून आले होते. आणि माझा दानशूरपणा तेव्हा माझ्या गावाचे लोक सांगतील. कोणाची दिवाळी खराब असेल, मी लखमापूरला 15 वर्षापूर्वी दिवाळी करायचो, कारण मी गरिबीत दिवस काढलेले. कोणाचे फटाके फुटलेले जर फुटले नाही तर ते वेचून आणायचो. मी माझ्या गावाला लखमापूरला दिवाळी साजरी करायचो, तो 2 खाटा भरून ठेवायचो, कोणत्याच गरीबाच्या पोराला अडवायचो नाही, सगळ्यांनी फोडायचं. याच्यामध्ये ते बी होते, त्यांनाही माहिती. माझ्या गावामध्ये एडी बीबी माझी आत्या होती. अशा काही महिला आहेत की त्यांना मी 10, 15, 20 वर्षापासून पण साडी चोळी सगळी बांगडी करतो. आणि त्या दानशूरपणामुळेच आज मला बरकत आहे. हा 50 एकर डाळिंब आहे. आता तेल्या बिल्यामुळे गेलं ते थोडंफार, पण पैसे आलेच ना. आणि आजही येत आहे. पण राहून खर्च करायची ध्यानत नाही तुमची, माझ्याकडे नसून पण खर्च करायची ध्यानत आहे. दाता राहा परमेश्वर देता राहतो, मी दाता आहे म्हणून दिवस राहिला. नक्कीच काकाश्री, खूप छान चर्चा या ठिकाणी झाली. आपल्यावर ज्या बेधडक पद्धतीने आम्ही प्रश्न विचारले त्याच पद्धतीने उत्तर देखील आपण या ठिकाणी दिलेले आहेत. खऱ्या अर्थाने विकासात्मक दृष्टिकोनातून काय आपला अजेंडा राहणार आहे, आपण या एवढ्या मोठ्या विधानसभेच्या निवडणुकीला संबोधित करत आहात. मालेगाव बाह्यची जनता सुद्धा जनता आहे. ह्या जनतेसमोर आपला काय अजेंडा ठेवणार आपण? विकासाच्या बाबतीमध्ये पहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर अशी शिवसृष्टी निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. त्याच्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांचे, शाहू फुले आंबेडकरांचे विचार जातील आणि नवीन पिढीला एक चांगला आदर्श निर्माण राहील की त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांचे पराक्रम, त्यांची व्यवस्थापन, युद्धकला या सगळ्या कशा त्या ठिकाणी दर्शवण्यात येतील. अशा प्रकारचं शिवछत्रपती स्मारक उभं करण्याचा प्रयत्न करेल. नियोजित मालेगाव जिल्हा झाला पाहिजे, पण ते क्रेडिट मलाच एकट्याला मिळायला पाहिजे असा भाव ठेवणार नाही. चांदवड, कळवण, देवळा, नांदगाव, नामपूर हे नियोजित पुढचे तालुके आहेत. या सगळ्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत
त्या सगळ्यांना विश्वासात घेईल. त्यांच्या लोकसंख्येवर तो आज नाही तर उद्या करावा लागणार आहेत, पण सत्तेमध्ये असल्यामुळे राहुलदादा आहेर यांनी येऊ दिले नाहीत. परंतु ते येऊ देण्यामागचे न कारण किंवा स्वतःलाच क्रेडिट पाहिजे स्वतः. आणि हा विषय अधिवेशनामध्ये बी आला नाही, शासन दरबार बी मांडला नाही, इकडे फक्त दाखवत राहिलेत. या विषयाला नाशिक जिल्हा झाला, मालेगाव जिल्हा झाला पाहिजे. याच्यासाठी लोकसंख्येचं निकष असेल, तालुक्याला किती लगत तालुके आहेत ते असतील, त्या तालुक्यातले आमदार लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणं, जे सत्तेत असतील त्यांच्या मागे राहील आणि मी म्हणून मीच करेल आणि हे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याच्यातल्या ज्या अडचणी त्या बाजूला प्रामाणिकपणाने काढेल आणि मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. नारपार वांजुळपाडा खोट्या काही पण गोष्टी बोलणार नाहीत. याच्यामध्ये ज्यांचा अभ्यास आहे त्या सगळ्या मायबापांना तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निखिलजी पवार आहेत, के.एन. बाबा आहेत, चंदन देवरेंचे वडील, त्यांनी त्या सुरगाण्याकडे काम केलेले आहेत, देवरे साहेब, चंदू देवरे उमराण्याचे विश्वास देवरे साहेब, त्यांच्याकडे बी काही डॉक्युमेंटरी आहेत, त्यांनाही घेईल. ह्या निकालात काय निकाल लागेल. प्रशांत हिरे साहेबांनी बी चांगला अभ्यास केलेला आहे, त्यांनाही मदत ते का लिडरशिप करेत ना, त्यांच्या लिडरशिपमध्ये मी त्यांच्यासाठी एक सेवक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जाईल आणि जे चांगल्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या तालुक्यासाठी कसमादेसाठी जेवढं पाणी नार पार आणि वांजुळपाडा याच्यातनं आपल्याला पदरात पाडून घेता येईल ती प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी शेतकऱ्यांचा लेकरू म्हणून काम करेल, प्रतिनिधी म्हणून. आणि ते शासन दरबारी मांडेल. आणि काही टेक्निकली अडचणीसाठी कायद्याचा बटका लागला तर निखिल पवार यांना सगळ्यांना ती जबाबदारी मी पार पाडेल. पण याचा अभ्यास त्यांचा जास्त आहे, परंतु त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो शासन दरबारी प्रभावीपणाने पोहोचवणं, त्यांना तिथे मांडायला लावणं, त्यांना लीडर देणं आणि ते मी खेचून आणणं, त्याच्यासाठी निधी हे काम. आता सटाण्याचे काही कालवे होते ते डेड झालेले होते, पण सुभाष भामरेंनी त्या ठिकाणी लक्ष घातलं, ते रिजनरेट केलेत आणि ते कालवे काढलेत. तसं याच्यामध्ये काम करून दाखवेल आणि प्रामाणिकपणाने जिद्दीने काम करेल ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्या नेतृत्वात. नक्कीच. त्याच्यानंतर तालुक्यामध्ये वळवाडे करजगावान बंधारा आहे, त्याचा फायदा वळवाडे, मोरदड, टिपे, कंकराळे, करजगावान, हाताने, टोकडे या सगळ्या शिवारांना पुढे जळकूपर्यंत जात होते. नियाल अहमद रोजगार मंत्री होते. मी भारतीताई पवार आल्या त्यावेळेला बी ते निवेदन दिलेलं आहे. आणि रोजगार हमी मंत्री असताना ते फ्लेक्झिबल आहे, त्याचा सर्वे पण 4-5 कोटीमध्ये पूर्ण होत होता, पण तो का झाला नाही त्याच्यावर काही लक्ष नाही. पण मी त्याच्यामध्ये अभ्यास करणार आणि ज्या करजगावांना, ज्या कंकराळ्याला, मोरदडला अनेक वर्षापासूनचं स्वप्न पडतंय त्याच्यामध्ये पुन्हा इरिगेशन डिपार्टमेंटचे ते सगळे माणसं बसवून, आणि तो फ्लेक्झिबल आहे, त्याच्याने पूर पाण्याचा कॅनॉल आहे, ते पाणी पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार, त्या गावांचे शिष्टमंडळ घेणार आणि शासन दरबारी जाणार. कांदा हे शेतकऱ्यांचं प्रमुख पीक आहे, त्याला केव्हा बी जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकतात, त्याचा एक्सपोर्ट बंद होतो. कांदा हा जीवनावश्यक मधून कसा बाहेर निघेल किंवा कसं त्याचं एक्सपोर्ट बंद होणार नाही, काही नाही, त्याच्यासाठी प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावणार, प्रभावीपणाने मांडणार. कांद्यावर ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्याकडनं पण माहिती घेणार, तोही त्या ठिकाणी. अलीकडे मध्ये वावड्या होत्या, शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स बसवला जाईल उत्पन्नावर, त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या इन्कम टॅक्ससाठी बच्चू कडू आपला भिडू, तसा मालेगावचा बंडू काका आपला भिडू शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्सच्या लावण्याच्या बाबतीमध्ये प्रभावी विरोध करणार, प्रभावी मांडणार. शेतकऱ्यांचं, मी आता अपक्ष असल्यामुळे मला शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा घेता येत नाही, पण माझा कायम माझ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील व्याज माफी, वीज बिल माफी याच्यावर माझा कायम प्रभावी पाठिंबा राहणार आणि ते सगळे काम करणार आणि करणार. त्याच्याही नंतर मालेगावची मोठी लोकसंख्या आहे आणि मोठी लोकसंख्येसाठी शासनाचा एक संदर्भ सेवा म्हणून रुग्णालय आहे. ही लोकसंख्येवर अवलंबून असतं. जसं नाशिकला शालिमारला आहे संदर्भ रुग्णालय, त्या लोकसंख्येच्या धर्तीवर त्याला 25 का 20 लाख का 15 लाख लोकसंख्या लागते. त्याच्यासाठी मग मालेगावला चांदवड जोडलेला आहे, सटाणा जोडलेला आहे, नामपूर जोडलेला आहे, नांदगाव आहे, मालेगाव मध्य आहे, मालेगाव बाह्य आहे. ही आरामशीर 15-20, आज नियर अबाउट 12 लाख लोकसंख्या आहे मालेगावची. ती आणि ही जोडून त्या योजनेचा लोकसंख्येचा तिथे निकष लावणार आणि राजू भोसलेंच्या बाजूला जी काही जागा आहे महामंडळाची, ती जागा सगळ्यांना यायला जायला सगळ्यांना सोपी, तिच्यासाठी प्रयत्न करणार. आणि त्या ठिकाणी संदर्भ सेवा रुग्णालय जे आहे, शासनाची योजना आहे, त्या योजनेचं हॉस्पिटल उभं करणार.
त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार. त्याच्यातनं जे किडनीचे आजार आहेत, अतिशय किचकट आजार आहेत, त्याच्या तपासण्या बी, उपचार बी, हृदयाच्या शस्त्रक्रिया. आता थोडं काही झालं, सिजर करायचंय, हॉस्पिटल खूप मोठे, स्टॉप नाही, धुळ्याला जाऊ द्या, धुळ्याला जाऊ द्या, धुळ्याला जाऊ द्या, एक उपचार होत नाही. पण हे जर संदर्भ हॉस्पिटल शालिमार सारखं आणलं तर आपल्या तालुक्यामध्ये गरीब लोकसंख्या खूप आहे, त्यांना शस्त्रक्रिया हृदयाच्या बी होतील, किडनीच्याही होतील, किचकट आजारांच्या तपासण्याही होतील आणि बरेच आजार त्या ठिकाणी उपचार होतात. ते हॉस्पिटल आणेल, त्या हॉस्पिटलच्या नैसर्गिक वैद्यकीय क्षेत्राशी जेवढे कोर्सेस आहेत तेही त्या ठिकाणी सुरू होतील. विद्यार्थ्यांचाही फायदा, जनतेचाही फायदा आणि रोजगार पण छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उभा राहील. नियोजित अशा पद्धतीने त्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नवीन चांगलं विषय माझ्या डोक्यात आहे जनतेच्या उपचारासाठी. त्याचबरोबर आपलं कार्यालय आहे, तहसील कार्यालय, तिथे ऑलरेडी जागा आहे, बिल्डिंग बांधलेली आहे. तर नियोजित जिल्ह्यासाठी एकाच छताखाली प्रशासकीय कार्यालय आणण्याचा प्रयत्न करेल. ज्या ठिकाणी काही कार्यालय करते ते वरती बांधकामाला बी स्कोप आहे आणि तिथे आजूबाजूला जागा बी आहे, जेणेकरून ग्रामीण भागातला शेतकरी माय बहिणी आल्या तर त्या सगळीकडे कुठे कुठे फिरणार नाही, एकाच कॅम्पमध्ये त्यांचं काम होईल. अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी ठेवेल. आज मालेगाव शहरामध्ये बस्ता असेल, लग्न असेल, दवाखाना असेल, अनेक गरीब माय मावल्या त्या ठिकाणी येतात. डायबिटीस पेशंट असतात, त्यांना टॉयलेटची नैसर्गिक विधीची सोय नाही, परेशान असतात. एकही शौचालय टॉयलेट माय बहिणींसाठी झालं नाही. त्याच्यासाठी नदी लगतच्या जागा आहेत, कोणाला अडचण नाही, काही नाही. मुंबईच्या शौचालय, स्टँडर्ड शौचालय बांधून ज्या माझ्या गरीब माय बाप जनतेला, डायबिटीस पेशंटांना अति अडचणी येतात, तो प्रश्न प्रामुख्याने मार्गाला, सुलभ शौचालयाचा मार्गाला लावण्याचा प्रयत्न करेल. कारण मोसम पूलपासून मनमाड चौफुली, मनमाड चौफुलीपासून तर थेट कॅम्प, चर्च आणि याच्यापर्यंत आता जे पेट्रोल पंप झालेत भोसले त्यांच्यापर्यंत कुठेच सोय नाही, तो होईल. ट्रॅफिकच्या अडचणी येतात, जे बॉम्बेला किंवा नाशिकला असे वरून जे जिने आहेत ट्रॅफिकवर मार्ग त्यांची निर्मितीवर लक्ष देईल. मला जरी टेक्निकल नॉलेज नसेल पण अनेक आर्किटेक्ट चांगले, त्यांच्या माध्यमातून मोसम पुलावर जी अडचण होते ती अडचण प्रामुख्याने, एक आई कधीही तिच्या बाळाला, विद्यार्थ्याला मोसम पूलवरून जाऊ शकत नाही, इतकी ट्रॅफिक तिथं. त्याच्यावर पण एक वरून शिडींचा जिना किंवा असा एक आर्किटेक्टच्या माध्यमातून काढून आणि डिझाईन करेल, ती सोडवण्याचा प्रयत्न करेल. सोमवार बाजारामध्ये रस्त्यावर सगळे बसतात, जी शासनाची अधिग्रहण केलेली जागा आहे त्या जागेवर जर काही बाजार उठे झाले तर तोही प्रयत्न करेल. अशा सगळ्या आणि जेवढा विकास, आता जे काही कारागीर आहेत त्यांना जी भांडी, सुरक्षा जी दिली जातात, साहित्य, तर ते साहित्य कामगार कल्याण निधीमधून दिले जातात. तर त्या कामगार कल्याण निधीतून समजून घ्या 5 लाख जी कामं झाली असतील, 5 लाख कोटींची, तर तिथे 5,000 कोटी 1% राखीव निधी ठेवला जातो. आणि त्याच्यातनं हे भांडी वाटप, हेल्मेट वाटप, सुरक्षा किट वाटप केली जातात. ती अशी लावून ठेवणार नाही. ज्या गरीब मजुरांचे, गरीब लोकांचे ते वेळेवर वाटप करेल. त्यासाठी एकदम जे वेळेवर त्यांचं साहित्य, त्यांना असं 2-2 वर्षाचं साहित्य निवडणुकीच्या तोंडावर आपल्या स्वार्थासाठी जणू काही आपल्या खिशातनं वाटतंय असं दर्शवणार नाही. आणि शासकीय कार्यालयांमध्येच वाटेल, कुठेतरी हॉटेलला आणि हायवेला इकडे वाटणार नाही. त्याच्यानंतर होमगार्ड आणि एसटी ड्रायव्हर यांना दाम कमी आणि रिस्क जास्त आहे. काम पण जास्त, पगार कमी, दाम कमी, पगार कमी, रिस्क जास्त आणि मेहनत पण जास्त. होमगार्ड आणि एसटी कर्मचारी जे ड्रायव्हर आहेत त्यांचा प्रश्न, त्यांचे मूलभूत हक्क इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेमध्ये त्यांना पगार मिळाले पाहिजे, त्यांची सोय झाली पाहिजे. त्यांचेही प्रश्न मी मंत्रालयामध्ये आणि शासन दरबारी प्रभावीपणाने मांडेल. आशा भगिनी, अंगणवाडी भगिनी, आता आंदोलनं केलेत, या बहिणींनी आशीर्वाद दिले, ते साधे भेटायला पण गेले नाहीत. इंचाही प्रश्न, इंचेही मूलभूत पगार, इंच्याही मागण्या आहेत, त्या अतिशय प्रभावीपणाने समजून घेईल, शासन दरबारी व्यवस्थितपणाने मांडेल. त्याच्यानंतर गाळणे, मालेगावचा भुईकोट किल्ला, कवळाण येथील राजवाडा, चंदनपुरी ऐतिहासिकमध्ये येत नाही, पण असे जे काही स्थळ आहेत यांच्या विकासासाठी शासन दरबारीमधून कुठला फंड आहे तो फंड आणून यांचाही चांगल्यापैकी पर्यटन विकास त्या ठिकाणी ठेवेल, जेणेकरून तालुक्यातल्या सगळ्यांना सुट्टी असते त्या दिवशी जायला यायला विरंगुळा, आणि तिथेही व्यवस्था त्या ठिकाणी करेल. तिथलाही ऐतिहासिक विकास आणि संगोपन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करेल. तसंच तालुक्यात, शहर भागात देशी वृक्ष आता अलीकडे कमी होत चालले, वसुंधरा कुठेतरी अडचणीत आलेली, सगळे विदेशी वृक्ष किंवा अशी नवीन वृक्ष येत आहेत. म्हणून देशी वृक्षांना
चालना लागवड करत गावाच्या बाहेर, गावाच्या स्मशानभूमींमध्ये आणि गाव कुसाला असं लावून देशी वृक्षांचं संवर्धन करून त्यांना पक्षी प्राणी यांना निवारा आहार याची बी सोय करेल, निसर्गाचं संवर्धन पण करेल. शहरी भागातल्या वाहतूक समस्या असतील, पाणी पुरवठा असेल, मूलभूत ज्या समस्या असतील ती जबाबदारी म्हणून प्रामाणिकपणाने सोडवण्याचा प्रयत्न करेल. कायदा आणि सुव्यवस्थेच्यासाठी मालेगाव पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करून दाभाडी, सोयगाव, कलेक्टर पट्टा, भायगाव, मनमाड, चौफुली या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशनच्या चौक्या ठेवेल आणि अशा चौक्या निर्माण करण्याचा पाठपुरावा करेल. त्याचबरोबर ज्या पद्धतीने मालेगाव तालुक्यामध्ये मला अनुभव नव्हता मार्केट कमिटीमध्ये, तरी ऐतिहासिक काम केले, तशा पद्धतीने संधीचं सोनं केलं. तशा पद्धतीने मालेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्या घटकांसाठी सुंदर काम करून सार्वजनिक विकास साधण्याचा प्रयत्न करेल, संधीचं सोनं करेल. आणि मला वाटेल की जनता निश्चितपणाने एकदा मी माझी मार्केट कमिटीमध्ये माझी पात्रता कुवत सिद्ध केलेली आहे, येणाऱ्या काळात इथेही ती पात्रता सिद्ध करेल. खंडेराव महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे. आजचे जे सरपंच आहेत त्यांना मी मागेही सांगितलं होतं की मला प्रस्ताव द्या. दिल्लीला एक ते हेड आहे, त्या हेडमधून जसं शेवगावचा इतक्या मोठ्या काही गोष्टी मी करणार नाही की, पण जसं नस्तनपूरचं केलं आदरणीय भुजबळ साहेबांनी, तशा पद्धतीने आज त्या चंदनपुरीमध्ये जत्रेला येतात, रविवारच्या येतात, एक टॉयलेट नाही, एक जागा नाही, इतका मोठा खर्च तिथे काढून ठेवला, निधी मंजूर केला तिथे सगळी कुत्रीमध्ये येतात, विष्ठा करतात हे, तर त्याच्यावर पण लक्ष देऊन तिथे काही नैसर्गिक विधींच्या महिला यात्रेला येतात, सगळ्या त्या गोष्टींना प्राधान्य देऊन चंदनपुरीच्या तीर्थक्षेत्राचा सुद्धा नस्तनपूरच्या धर्तीवर किंबहुना आणखीन चांगला काही जर कुठून आणखीन विषय ठेवला सगळे मिळून तर त्याच्यावर पण लक्ष देऊन तीर्थक्षेत्राचं आपलं आराध्य दैवत हे तालुक्याचा आणि महाराष्ट्राचं खंडोबा आहे त्याचाही विकास करेल. आणि जे जे प्रश्न मूलभूत येतील त्या प्रश्नांना जनतेच्या हाकेला तात्पर हजर राहील. नक्कीच काकाश्री, महत्त्वपूर्ण आपला वचननामा आणि या ठिकाणी आपण दिलेला आहे. नक्कीच तो वचननामा देखील आपण आज प्रकाशित या ठिकाणी केलेला आहे आणि प्रकाशित झाल्यानंतर मला वाटतं ही आपली पहिलीच मुलाखत या ठिकाणी असणार आहे. काय सांगाल काकाश्री, आपल्या मालेगाव बाह्य विधानसभेच्या जनतेला, मतदार बंधूंना काय आव्हान कराल? मतदार बंधूंना एकच आव्हान करेल, ना सत्ता ना संपत्ती तरी बंडू काका मदतीला प्रत्येक आपत्तीत. जिथे संधी दिली तिथेही सोनं केलं, पद आणि सत्ता नसतानाही जनतेची सेवा केली. ज्यांनी ज्या ज्या वेळेला करायला पाहिजे होती ते घरात होते, काहींचा तपासच नव्हता आणि स्वतः पदरमोड करून काही मित्रांना एकत्रित घेऊन रामरहीम हॉस्पिटल असेल, जो आमदार कोणी करू शकलं नाही जिल्ह्यात, तुमच्या ह्या भावाने आणि तुमच्या ह्या उमेदवाराने लेकराने केलेलं आहे. जिथे दुष्काळ होता, ज्यांनी पाण्याचे टँकर देऊन 26-27 खेड्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे होता, तो ताण भागवायला पाहिजे, त्यांनी केली नाही, ती या भावाने केली. आणि मालेगावचं नाव आणि एकात्मता आणि कशी पुढे जाईल, मग ते हेलिकॉप्टरचं लग्न असेल, मालेगावचं नाव मोठं झालंच ना. गोल्डन पेन असेल, इथे एकता आहे, इथे विचाराचे माणसं आहेत, झालंच ना. रामरहीम हॉस्पिटल असेल, इथून सेवा झालीच ना. अशा प्रकारचे जे काम पदावर सत्तेवर राहून ज्यांनी केले नाही ती करून दाखवलेली आहेत. काम करणाऱ्याला आशीर्वाद द्या, सेवा करण्याची संधी द्या आणि त्या संधीला कधीही कमी पडणार नाही, एवढंच आव्हान या ठिकाणी करेल. माझी निशाणी, आपली उमेदवारी ही 12 बलुतेदार 18 पकड जातींची ही उमेदवारी आहे, सगळ्या गोरगरिबांची, सर्वसामान्यांची. या उमेदवाराच्या बंडू काका बच्छाव यांच्या रिक्षा निशाणीवर आपला पवित्र मताचा आशीर्वाद देऊन आपल्या तालुक्याची सेवा करण्याची संधी मला द्या, हेच नम्रपणाने या ठिकाणी ठेवतो आणि विनंती करतो आपल्या सगळ्या मायबाप जनतेला आणि मतदारांना. आणि आशीर्वाद द्याल ह्याच अपेक्षित आहे. वातावरण सगळं बघितलं तर मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, हे ठामपणाने सांगतो. जनतेमध्ये खूप उत्साह आहे. नक्कीच काकाश्री, आता विकास कामांसंदर्भात आपली चर्चा झालीच, परंतु या मतदारांनी आपल्याला मतदान का करावं आणि त्या संदर्भात आपण जनतेला काय आव्हान कराल, काय सांगाल काकाश्री? मला मतदान का करावं हे मी सगळ्या मुलाखतीमध्ये आणि जाहीरनाम्यामध्ये आपल्या पुढे ठेवलेलं आहे. नक्कीच. तरी देखील मार्केटमध्ये जे संधीचं सोनं केलं त्याच धर्तीवर मी मालेगावचं सुद्धा संधीचं सोनं करेल आणि सर्वांगीण विकास साधेल. नक्कीच. मी नम्रपणाने एकच सांगेल की यांना का मतदान करू नये, तर एक संस्थांचं वाटोळं करणारा वाटोळा आहे आणि एक
गोड बोलून खाली पाय चुरणारा आणि जनतेचा खिसा लुटणारा धूर्त आहे. आणि यंदा या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी सेवा देणारा, पदरमोड करणारा, धावून येणारा बंडू काकाचा आणि अनुक्रम क्रमांक 11 या रिक्षा नावाचा आणि बंडू काका नावाचा या दोघांना पाडण्याचा मुहूर्त आहे. नक्कीच नक्कीच काकाश्री, आपल्याला आपल्या या संपूर्ण निवडणुकीसाठी पुढील प्रवासासाठी आम्ही प्रबंधतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि नक्कीच आपला अनुक्रमांक क्रमांक आहे 11 आणि त्या ठिकाणी ही रिक्षा आपली निशाणी आहे. हे आपण प्रबंधमार्फत आपल्या जनतेला सांगितलं आहे. नक्कीच सुज्ञ जनता आहे. येणाऱ्या काळात नक्कीच चांगला योग्य विचार करून आणि येणाऱ्या काळात आपल्याला ते सेवेची संधी देतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद काकाश्री. धन्यवाद. आपण आलात, वेळ काढलात, मुलाखत घेतली, जनतेपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम दिलं, त्याबद्दल प्रबंधभूमी त्यांच्या सगळ्या टीमचं आणि सन्माननीय विशालदादा गोसावींचं मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद देतो आणि अशीच कृपादृष्टी आमच्यावर राहू द्यावी अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालेगाव, जय प्रबंधभूमी. धन्यवाद. थँक्यू.